पण वज्रांगाचं मराठीमध्ये अपवरून बजरंग झालेलं आहे. हे फारसं कोणाला माहिती नाही. आपण जय बजरंग पाहूया तालमीमध्ये म्हणतो, पण ते याने म्हणतात बजरंग न ठेवता वज्रांग असं मुलाचं योग्य समर्थाने वापरलेला शब्द त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवण्यामध्ये वापरलेलं आहे. असे आपले उत्तम कीर्तनकार आहे, उत्तम गायक आहे, उत्तम नट आहे. त्यांच्याजवळ काय नाही असं उलटा प्रश्न आपण केला पाहिजे. इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे. गेल्या अनेक वर्षांचा माझा त्यांचा जवळचा संबंध आहे. आम्ही अनेक वेळा भेटत असतो फोनवरून किंवा इतर माध्यमातून. आणि असे आपले त्यांची सध्या साताऱ्यात कीर्तनं चालू आहेत आपल्या मासिकातले. ते लेखक नाही पण जाणकार वाचक आहेत. पण मी आज जाहीर इथं सगळ्यांचे त्यांच्याकडे मी शब्द घेणार आहे की मी पुढच्या महिन्यामध्ये लिहीन म्हणून. त्यांनी भाषणामध्ये जाहीर करावा. कारण माझी सगळ्या कीर्तनकारांच्यामध्ये एक तक्रार आहे. इतके मोठे कीर्तनकार आपल्याकडे होऊन गेले पण त्यांनी स्वतःचं लेखन बाजूला ठेवलं, बाहेर काढलं नाही, लिहिलंच नाही म्हणजे. आणि ते केवढं मोठं वाङ्मयाला आपण मुकलो. मौखिक वाङ्मय फार मोठ्या प्रमाणात गेले 400-500 वर्षांचं आपण सगळं मुकलो. ते आता निदान यांनी तरी सुरुवात, त्यांच्या वडिलांनी थोडंफार लिहिलं पण यांनी अजून काहीच लिहिलं नाही. पण माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मासिकामध्ये दरमहा इथून पुढं काही अगदी छोटं थोडं चालेल पण त्यांनी त्या ठिकाणी लिहावं अशी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना मी जाहीर विनंती करतो. माझं समज आमदारच्या सभेचे अध्यक्ष आहेत. व्यासपीठावर आज कोणी अध्यक्ष बसलेले नाही. समज आमदार सभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मी त्यांना जाहीर सांगतो. समोर प्रभू रामचंद्र आहेत, रामदास स्वामी पण आहेत. ते ऐकतील आणि पुढच्या पासून आपल्यामध्ये लिहितील अशी मी आशा बाळगतो. आणि आपल्याला तशी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि त्यांनी आपल्या वेळेमध्ये आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा वेळ घेऊन लोकांना उत्तम अशा प्रकारचं उद्बोधन करावं अशी त्यांना विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ. मार्गदर्शन म्हणून कल्याण महाराजांचे शिष्य ते जगज्जीवन त्यांनी 25 आख्यानं आणि त्याचे पूर्वरंग लिहून ठेवलेले आहेत. त्याकडे आपण केलं पाहिजे. मला तुम्हाला लगेच हे मिळालं फीडबॅक. शुकासारिखे पूर्ण वैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व समर्थ भक्तांच्या चरणी वंदन करतो. आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांचा वेळ काढून नेते काकांनी तो मला देत होता. हा खरंच मोठा अन्याय आहे आणि असा अन्याय झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. कारण निश्चितपणे एखाद्या प्रवक्त्यापेक्षा लेखकांचा अभ्यास अधिक राहतो. आणि ज्या विषयावर अनेक मासिकांमध्येच लेखक नाही तर विद्यावाचस्पतीसारख्या पदव्याही प्राप्त केल्या आहेत. अशा सगळ्या सद्भक्तांच्या समोर या विषयावर केंद्रित करून असं काही फार मोठं लेखन न केलेलं मनुष्य असल्यामुळे नेने काकांनी बरोबर ठिकाणी मला उभं केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे आज आता शब्द देतो की कारण आत्ता या 2 पुस्तकांचाही मी संदर्भ घेतो आहे की मध्यंतरीच्या काळात संप्रदायाच्या पादुकांच्या दौऱ्यामध्ये शिंपेकर बुवानी किंवा करमरकर बुवानी जी समर्थ चरित्रावरती 40 आख्यानं गायली जात असत त्याचं एकत्र एक संकलन हा एक विषय आत्ता सुरू आहे. आणि आता चित्रे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याही 25 पूर्वरंग आख्यानांचा एकत्र संग्रह करून जेवढे म्हणून आता विद्यार्थी म्हणून कीर्तन शिकत आहेत. आणि चांगली गोष्ट आहे की ही संख्यासुद्धा शालेय विद्यार्थ्यांची संख्या 200च्या घरात आहे. 200 विद्यार्थी इच्छा करत आहेत की असं कीर्तन आम्ही करू. तर त्यांच्यापर्यंत हे पुस्तक
मला जर पोचवता आलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर याचा प्रसार चालू आहे, होईल. सांप्रत माझ्या समोर ठेवलेल्या वेळेत नेहमीपेक्षा थोडासा वेगळा मुद्दा चर्चेला करतो. आणि तो मुद्दा असा की या दसऱ्याला आम्हाला जे ऐकू आलं की तमिळनाडूमध्ये रावण दहनाच्या ऐवजी राम प्रतिमेची दहन झाली. आणि अधिक नुसतं दहन नाही, त्या रामप्रतिमेची मिरवणूक, त्याच्यावरती जोडे मारत, चिखल फेकत आणि मग सार्वजनिकरित्या त्याला अग्नी दिला गेला रामालाच. तेव्हा असा भयान प्रकार तमिळनाडूमध्येच, जेथे तंजावर, जेथे कित्येक काळ मराठी सत्ता, जिथल्या तंजावरच्या राजसत्तेच्या देवघरामध्ये समर्थांची मूर्ती, तर तिथे सुद्धा असा विपरीत प्रकार घडावा. अर्थात याचं कारण पूर्वीच्या इतिहासात नक्की आहे की जेव्हा भारतामध्ये रावणाची मंदिरं सुरू झाली आणि दक्षिणेमध्ये बऱ्याच ठिकाणी रावणाची मंदिरं झाली, हे मंदिर स्थापन होत आहे किंवा स्थापन झालंय हे समजता क्षणी अखिल भारतीय स्तरावरच्या सर्व रामभक्तांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला विरोध करणं, तो विषय बंद करणं किंवा त्यांचं उद्बोधन करणं, अशी काही फारशी उत्सुकता दाखवली गेली नाही. परिणामतः त्या खोकल्याचा कॅन्सरकडे वाटचाल करण्याचा प्रभाव झाला. म्हणजे रावणाचं मंदिर ही तर खूप लांबची घटना. अजूनही नाशिकमध्ये सुद्धा तुम्हा आमच्या मनामध्ये दुःख असं आहे की इतकी कुंभमेळे नाशिकमध्ये होत सुद्धा ज्या ठिकाणी रामचंद्रांनी शूर्पणखेला शासन केलंय त्या जागेवरती जी वास्तू आहे त्याला शूर्पणखा मंदिर असं नाव नसते का दिलं जातं? शूर्पणखा ही मंदिर बांधण्याच्या योग्यतेची काही व्यक्तिरेखा आहे काय? आणि अजूनही नाशिकमध्ये इतक्या कुंभमेळ्यात शूर्पणखा मंदिर का, असा सगळ्या साधू संतांच्या बैठकीत ठराव का होत नाही की एवढी एक पाटी बदला, एक पाटी बदलायचा ठराव का नाही करू शकत? ही शूर्पणखा ही काही मंदिर बांधण्याची योग्यतेची वस्तू नाही. शूर्पणखा शासन स्थान, असं त्या स्थानाचं नाव करून टाकूया. बरं, नाहीतरी ह्या देवळावरती काय पाट्या लावायच्या, ह्या तहसीलदार कचेरीने विचारून का लावायच्या आहेत? त्या शेवटी धर्माचार्यानंच विचारून जर लावायच्या आहेत. आणि अनायसे कुंभमेळ्याच्या दृष्टीनं आपण एवढे लाख धर्माचार्य एकत्र आलो की जे रामनाम घेतो आहोत, तर रामचंद्राच्या कुटुंबियांवरती हल्ला करण्याचे या ठिकाणी मंदिर ते सुद्धा नाशिक पंचवटीमध्ये थांबत आहे. तमिळनाडू खूप लांब राहिलं. तर इतके छोटे छोटे बदल आपल्या इथेच शक्य झाले नाही. थोडी अनुत्सुकता इतकी त्रासदायक की आता नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा रावण सेना आहे. आणि प्रत्यक्ष मी नाशिकमधल्या कीर्तनामध्ये त्यांच्याशी बऱ्याच वेळेला बोललो, संवाद करायचा प्रयत्न केला, पण फारसे ते ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नाही. त्यांचे टी-शर्ट्स आहेत रावण सेना अशा तऱ्हेचे, त्याच्यावरती आम्हीच ते रावणाचे, आणि मग नंतर जपून राहा तुम्ही रामाचे, या तऱ्हेच्या रावणाचे तुम्ही जपून राहा रामाचे, असे टी-शर्ट छपाई होणं, त्याची वाटप होणं साधारणतः समाजामध्ये सद्भक्तांच्या मनामध्ये दरारा उत्पन्न करणं आणि धर्मांतर अशा तऱ्हेचं एक वेगळं करणं, याचे एक सोपे उपाय त्या लोकांनी शोधून काढले. जसं यांनी उपाय शोधला तसा अलीकडे प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये जाऊन धर्मांतर करण्यापेक्षा जमावाचा वापर करून त्याच्या गाडीवर एक स्टिकर लावून टाकायचा, आणि तो स्टिकर लावायला त्यांनी झुंडशाहीमुळे विरोध केला नाही की एका प्रकारे त्यांनी मी हा धर्म मान्य करतो असंच म्हणायचं आहे. झुंडशाही समोर पर स्टिकरचा अपमान केला की संप्रदायाचा अपमान झाला. अपमान झाला म्हणजे दंगल करायला आम्हाला परवानगी आहे. इतक्या एका विपरीत पद्धतीनं सगळं गणित चालू आहे.
तर आता काकाने सांगितलं, तोही विषय माझ्या मनामध्ये फार तीव्र घुसला की हे जर थांबवू शकणार असतील तर नक्की ह्याच्या पुढचे विद्यार्थी थांबवतील आणि विद्यार्थ्यांनी हे थांबवावं यासाठी नक्कीच, मग ते हिंदी माध्यमातले विद्यार्थी असोत, इंग्रजी माध्यमातले असोत, त्यांच्यापर्यंत जेव्हा राम आणि रावण यांच्याबद्दलचा तुलनात्मक अभ्यास नेटपणे पोचेल तेव्हा निश्चितपणे ते रावणाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही किंवा झालेलं उदात्तीकरण किमान हाणून पाडायला एक प्रवक्ते म्हणून उभे तरी राहते. आज महात्मा रावण नावाची पुस्तकं आहेतच, ज्यामध्ये महात्मा हे सुद्धा त्यांना विशेषण देऊन त्याच्या सर्व पापकृत्यांचे त्याच्यात समर्थन आहेत अशी पुस्तकं आहेत. दुर्दैवानी पुस्तकं छापलेली आहेत आणि त्याच्यात काय बघण्यासाठी आम्ही ती वाचलेली आहेत. आम्हाला वाटलं होतं या त्याच्या पापकृत्याबद्दल काही जाब असेल, पण त्या पापकृत्याचं समर्थन आहे, हे किती त्यांनी चांगलं केलं वगैरे. तर याला प्रतिवाद करण्याच्या दृष्टीनं हा विद्यार्थी वर्ग खूप चांगला आपल्याला तयार करणं हे आपलं आव्हान आहे असं मला वाटतं. आणि आता माझ्या हाती असलेली विद्यार्थी संख्या 100-200च्या घरात असेल, पण आपल्या सगळ्यांच्या एकूणच ज्ञानाची कक्षा आणि विस्तार पाहता मी अशी प्रार्थना करेन की जसं आपण सज्जनगण मासिकाचे वर्गणीदार वाचक याच्या विस्ताराकडे आपण लक्ष देऊ, पण त्याचबरोबर प्रत्येकाने आपण जे समर्थ तत्वज्ञान सांगतोय, आपण जे राम उपासना सांगतोय, ही आणखीन छान प्रभावी भाषेमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या वर्गांमध्ये जाऊन देऊ शकतील असे प्रवक्ते निर्माण करणं, असा थोडासा प्रत्येकाने प्रयत्न केला तरी हरकत नाही. पण एका आफळेवांची 100 माणसं सगळ्या महाराष्ट्राला पुरणार नाही, भारताला पुरणार नाही. युट्यूब हे माध्यम कितीही जरी तगडं असलं तरी ते तितकं प्रभाव करत नाहीये सज्जनांसाठी. दुर्जनातला प्रभाव खूप पटकन चालू आहे, त्यात संशय नाही. तर सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की कृष्णचरित्र आणि रामचरित्र ही दोन्ही इतकी सुंदर असताना माझ्या समर्थाने रामचरित्राचीच निवड का करावी? कृष्णचरित्रामध्येही विनाशयाच्या दुष्कृतांना आहेच ना, पण मग कृष्णचरित्राची निवड तशी काही फारशी नाही, रामचरित्राची का? तर याच्यावर एक छोटं चिंतन असं आहे आणि ज्या चिंतनाला अनेक ठिकाणी प्रसिद्धीही मिळाली आहे की रामचंद्रांचं जीवन हा एक सेतू आहे. त्यांनी बांधला तो सेतू नव्हे, त्यांचं जीवन हाच एक सेतू आहे. आणि म्हणून असं रामभक्तांनी प्रत्येकाने या समाजातलं एक सेतू व्हावं. दुर्दैवाने बाजूला पडलेल्या 2 किनाऱ्यांना सतत त्यांनी साधत राहावं, त्या 2 किनाऱ्यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात राहावं, असा तो सेतू. गोविंददेवगिरी महाराजांनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये याच्याबद्दल फार सुंदर वर्णन केले. ते म्हणतात की दगडाच्या सेतूला रावण घाबरला असेल काय? ती दगड उधळून लावणं फारसं काही अवघड नव्हतं. कोणत्या सेतूला रावण घाबरला? रावणाचे मंत्री 10 वेळा विचार कर असं म्हणू लागले, ते कोणत्या दगडाच्या सेतूसाठी? असे अनेक पर्वतच्या पर्वत उचलून टाकणं ही रावणाची शक्ती आहे, हे फार अवघड नव्हे. तो गोविंददेवगिरी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगतात, ते चिंतन फार गोड आहे. ते माणसांच्या सेतूला घाबरले. रावण घाबरलाय माणसांच्या सेतूला, कारण सीताहरण झाले. ही सीता कोण? उत्तर प्रदेशामधल्या एका अयोध्या नावाच्या राज्याची राजसुषा. पण या सगळ्या घटनेचा सूड घेण्यासाठी येणाऱ्या माणसात उत्तर प्रदेशातले कोण? 2च, राम आणि लक्ष्मण. आणि यांना मदत करायला कोण?
तर अखंड भारत, अखंड भारत एखाद्या प्रकल्पाच्या मागे उभा राहतो. ही राक्षसाच्या दृष्टीनं सगळ्यात भयावह घटना. आणि राक्षसाच्या जीवनात आणखीन त्याच्यापेक्षा भयावह घटना म्हणजे माझे राक्षस सुद्धा अखंड भारतात सामील आहेत. पण रामायणाने फार सुंदर संदेश दिलाय. विभीषण राक्षसच आहे आणि त्याला जर रावणाचं राज्य मान्य नसेल, हो रावण काय आमचाच राक्षस आहे पण आम्हाला त्याचं राज्य मान्य नाही, हे जर म्हणायचं असेल तर ते नष्ट कसं व्हावं याची गुपित तुम्ही रामाला दिली पाहिजेत. त्याची गुपित तुम्ही रामाला दिली पाहिजेत की तुम्ही आमच्या समाजात हे करा म्हणजे रावण समजेल. पत्रकार परिषदेपुरते बडबड करून उपयोगाची नाहीत विभीषण. विभीषणांना खरंच रामाबद्दल प्रेम असेल, रामाच्या राज्याबद्दल प्रेम असेल तर रामराज्य जिंकण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी जसं भीष्माचार्यांनी केलं. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे की उद्याच्या संपूर्ण दिवसात पांडवी पृथ्वी करीत नाही तर मी तरी बाजूला होईल. मग शेवटी गोपालकृष्ण सगळ्या पांडवांना घेऊन भीष्माला भेटले. कीर्तनी परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की कृष्ण फक्त द्रौपदीला घेऊन भेटले, पण मूळ महाभारतामध्ये अशी संहिता नाही. ते सर्व पांडवांना घेऊन भीष्माला भेटले आणि त्यांनाच हा प्रश्न टाकलाय, तुम्ही पांडवांचे हितचिंतक आहात, हो तुम्ही प्रतिज्ञा केली आहे पांडवांना संपवी, अर्थात तुम्ही त्याला पर्याय पण ठेवलाय, नाही जमलं तर मी बाजूला होईल. तर तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा की तुम्ही बाजूला कसे होणार आहात. गोपालकृष्ण तितके स्ट्रोक ठोक आहेत आणि भीष्माने ती युक्ती सांगितली, तुम्ही शिखंडीला पुढे आणा, मी बाजूला होईल, पुढचं युद्ध तुमच्या हाती. कुंभकर्णासारखा महाभयानक राक्षस सगळ्या वानर सेनेचं फडशा पाडतोय म्हटल्यानंतर विभीषणाचं काम, अरे विभीषण बघ रे हा कुंभकर्ण किती त्रास देतोय, काय पर्याय नाही, आमच्यातली सगळी माणसं अशीच होती. ही अशीच. ह्या भाषणाला अर्थ नाही. कुंभकर्ण कसा मरेल सांग, रावणाचं अमृत कुठल्या बिंबीत आहे ते सांग, रावण कोणाच्या पैशावर जगतो ते सांग, कोणते अमृत कुंभ फुटले म्हणजे रावणाची दाही डोकं बंद पडतील ते सांग, रामभक्ती तोंडाची नको हृदयाशी सांग. आणि हे विभीषणाने करून दाखवलंय. म्हणजे हे अशक्य नव्हे, ही शक्य घटना समोर दाखवली आहे. आणि किंबहुना मला असं वाटतं की रामदास स्वामींच्या कालखंडामध्ये याची प्रात्यक्षिकही त्यांनी पाहिली आहेत की सुलतानांच्या राजवटीला कंटाळलेली जी म्हणून माणसं, अगदी 1-2 माणसं असतील पण जी छत्रपतींच्या आश्रयाला म्हणून आली, त्यांनी सगळे आपल्या समाजातले गुप्तभेद छत्रपतींच्या पर्यंत पोहोचवले की महाराज असं असं करा, यांच्यात फार काही दम नाही आहे. आणि त्यामुळे औरंगजेबालाच फक्त वाटत होतं की आपण इतरांना फोडू शकतो, तसं न करता महाराजांनी या सगळ्यांना हाताशी धरून औरंगजेबाला दाखवलं की तुझ्यातलीही माणसं फोडू शकतो आणि स्वच्छंदपणे राहू शकतो. शत्रूच्या पायाखालची जमीन त्यांनी हलवली. आपण सेतू एवढा शब्द पाहूया. सेतू या शब्दामध्ये आजही समाजामध्ये जे म्हणून 2 तट आहेत, सातत्याने 2 तट आहेत. या अनेक तटांच्या मधला सेतू रामचंद्र आणि त्यांचेच अर्थातच निश्चितपणे अवतार छत्रपती शिवराय. कोणते 2 सेतू अगदी प्राथमिक लक्षात घेण्यासारखं आहेत. आपल्या पंडित शंकर अभ्यंकरांनी सुद्धा त्या काळामध्ये प्रामाणिक प्रवचनात सांगितलं होतं. ठळकपणे पाहता 6 संस्कृती भारतात तेव्हा स्वच्छ दिसत आहेत. एक देवसंस्कृती आहे जी स्वर्गात आहे, एक ऋषी संस्कृती आहे, एक मानव संस्कृती आहे, एक पिछडे वर्ग म्हणून ज्याला म्हणावं अशी एक संस्कृती आहे, एक वानर संस्कृती, एक राक्षस आहेत.
6 लोक 6 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. ईश्वरांच्या साह्याला देवगण आहेतच, फक्त ते देव प्रत्यक्ष कोणाला असं वरदानच आहे की देवांकडून त्याला मृत्यू नाही. म्हणून परमेश्वरी अवतार असेल तरी त्याला मनुष्य रूप घेऊनच यायचं आहे, कारण माणसाकडूनच त्यांना मृत्यू आहे. पण अर्थात अशा माणसाला देवांनी मदत करायची नाही अशी काही अट नाही आहे. देवांकडून मदत घेतली तर तुला हे यश येणार नाही असं वरदानामध्ये नाही. अशा फट्टी शोधणं हेच तो वकिलाचं काम आहे. देवाकडून मृत्यू नाही, पण जो तुला मृत्यू द्यायला उभा असेल त्याला देवानी मदत करायची नाही असं नाही आहे. देवांकडून मदत केली तर तुला यश मिळणार नाही अशाही योद्धाला काही अटी नाही आहे. त्यामुळे तो निश्चित करू शकतो देव मदत करत आहे. ऋषी संस्कृती तर आहेच आहे. म्हणजे वसिष्ठ विश्वामित्र एकमेकांच्या मध्ये असलेलं वैर विसरून रामासाठी एकत्र यायला तयार आहेत. आणि सांप्रत राम राज्याच्या थोडी वेळी स्वप्न पाहणारे आपण आषाढभूतपणे वर्तमानपत्राकडे पाहत असतो. रामाचं नाव घेऊन एकमेकांच्या बद्दलचे मत्सर एकमेकांच्या विरुद्ध उकण्यामध्येच जेव्हा मोठी माणसं व्यस्त झालेली पाहतात, यातना होतात की ह्यांना वसिष्ठ कधी व्हायला जमणार. शिष्ठ आहे, वशिष्ठ नाही होते. वसिष्ठ विश्वाशी मित्र एकमेकांच्याशी असेल ना, तुमचं माझं एक वेळ मनात नसेलही तितकं चांगलं, पण रामकार्यासाठी बाकीच्या गोष्टी विसरणं आणि रामाच्या पाठीशी उभं राहणं. वेळ प्रसंगी अगस्त्य ऋषींनी आपल्या आश्रमात सुद्धा कोदंड धनुष्य तयार केला आहे. हे भाग्य हिंदुस्थानातल्या कधी आश्रमाला मिळणार की रामचंद्रांना फार काळजी करायची गरज नाही. रामा तू अयोध्येतनं फक्त निघतो, अगस्त्यांच्या पर्यंत तुला कोदंड उपलब्ध होईल. असं मला कोणी फोन करून सांगू शकत नाही की आपले बुवा सारसबागेच्या गणपतीची तिथं फार गडबड सुरू झाली आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त घरात निघा, गणपतीच्या देवळापाशी पोचा, देवळात सगळं आहे. रस्त्याने कुठं सगळे घेऊन जाऊ, देवळापाशी सगळं आहे, जा तुम्ही फक्त. पहिला फोन असाच येतो, देवळात काहीच नाहीये, घरचंच काही आणलं तर बघा. देवळाचं रक्षण करावं एवढी सुद्धा दगड देवळात नाहीत, ज्यासाठी लायसन्सची गरज नाही. उचलून मारता येतील इतकी ही दगड नाहीत. साठवण्याची इच्छा नाही. भंगल्याची रडण्याची कौतुक जास्त आहेत. पण अगस्त्यांच्या आश्रमामध्ये कोदंड उपलब्ध आहे, रामचंद्रासाठी खड्ग उपलब्ध आहे, रामचंद्रासाठी पुढची योजना उपलब्ध आहे. पण ह्या ऋषींचं एक वेगळं कौतुक थोडंसं असं आहे की ज्या रामचंद्रांच्या हाताशी हात धरून ते उभे राहत आहेत, त्या रामचंद्रांच्या दुसऱ्या हाताला नाव वल्लवणारा केवट आहे, जो मच्छीमारी करणारा आहे, जो त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्या शरीराला एखाद्या वेळेला तो सुगंधही आहे. पण तुम्ही मासे मारणाऱ्यांच्या मध्ये बसता, मग अगस्ती तुम्हाला मदत करणार नाहीत. आणि तुम्ही अगस्तींबरोबर असता, मग मासेमारी तुम्हाला मदत करणार नाही. ही सतत जी आपण वाक्य ऐकतो, तुम्ही यांच्याबरोबर असता म्हणून आम्ही तुम्हाला मदत करणार नाही, आणि ते आमच्याबरोबर असतात म्हणून तुम्ही त्यांना मदत करणार नाही. सांप्रत नवरात्र असंच चालू आहे. नवरात्रामध्ये महिषासुर मारला तर ब्रह्मदेव म्हणतात, मी विष्णू आणि शंकर आम्ही एकत्र येऊन काहीतरी कार्य करू, पण आपण स्वतः सगळे विजयी होऊ. आताचं वाक्य वेगळं आहे, महिषासुराचं राज्य आलं तरी चालेल, एकत्र राहणार नाही. रामचंद्रांनी तो जो पराक्रम करून दाखवला, एका हाताला केवट असा आहे. पण तुम्ही मासेमारांच्या मध्ये बसता, तुम्ही त्यांच्याशी बोलता, तुम्ही त्यांची फळं त्यांनी दिली तर खाता. असला राम काय उपयोगाचा भारतासाठी. ऋषींच्याकडून निषेध.
असं न होता